सभी बौद्धों की प्रेरणा भूमि है। ये सोर्स ऑफ इंस्पिरेशन है। यहाँ कोई गैर बुद्धिस्ट रहे, ब्राह्मण रहे, ये हम मान्य नहीं करते हैं। माननीय विक्की बेलकर साहेब आहे जे राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाचे पदाधिकारी आहे, त्यांनी या दीक्षाभूमीच्या कामाला विरोध केला आहे, निषेध केला आहे। तर माननीय विक्की बेलकर साहेब, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, तुमचं काय मत आहे या आंदोलनाला आणि तुमच्या संघटनेच्या बद्दल काय व्यक्त करू शकता तुमचं मनोगत? आज राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून ही जे दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे, या स्थळावरती शासनाच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाच्या नावावरती एक कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालेलं आहे। सौंदर्यीकरण म्हणजे काय, नेमकं ज्या वास्तू खराब झालेल्या आहे तिथे मग शौचालयाच्या काही वास्तू असेल किंवा इतर जे स्थळं आहे त्याला रिन्युवेशन करणे म्हणजे काय, सौंदर्यीकरण करणे। पण सौंदर्यीकरणाच्या नावावरती तिथे अंडरग्राउंड पार्किंग बनवण्याचं जे नियोजन सरकारच्या माध्यमातून आणलेलं आहे हे सरळ अतिक्रमण आहे। आणि हे अतिक्रमण शासन सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून जे बुद्धिस्ट बांधव आहेत या बुद्धिस्ट बांधवांच्या या धर्मस्थळाला, हे प्रेरणास्थळाला हे षड्यंत्रपूर्वक संपवण्याचे एक षड्यंत्र आहे। आणि या षड्यंत्राच्या विरोधामध्ये जे बौद्धिस्ट जे बांधव आहेत, हे बांधवचं हे एक प्रेरणास्थान असलेलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला जे धर्मांतरण केलेलं आहे, या धर्मांतरण स्थळावरती लाखो लोकांची, करोडो लोकांची एक अस्मिता आहे। आणि ह्या अस्मितेला कुठेतरी संपवण्याचं षड्यंत्र शासनाच्या माध्यमातून केल्या जात आहे। आणि समाज आणि समाजातले जे प्रतिनिधी आहे, समाजातले लोक आहे, या कार्याला जर विरोध करत असेल तर तत्काळ तुरंत प्रभावाने शासनाने तो निर्णय मागे घेण्यात यावा। याकरिता आम्ही राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आज इथे निषेध करायला आलेलो आहे। आणि ज्याच्या समर्थनात आहे त्याच्या विरोधामध्ये उभं करा। अशा प्रकारचं जे षड्यंत्र आहे, हे षड्यंत्र ब्राह्मणाचं षड्यंत्र आहे, ब्राह्मणाची घुसखोरी आहे। 3 ते 4 ब्राह्मण या ठिकाणी घुसलेले आहेत। जेव्हा स्मारक समिती बनली त्या स्मारक समितीमध्ये पहिला एक ब्राह्मण होता जो आता नाही आहे, पण ब्राह्मणाची घुसखोरी आहे आणि तो आरएसएसशी संबंधित आहे। सगळे लोक आरएसएस संबंधित आहेत। याचा अर्थ असा आहे की या माध्यमातून आरएसएसचे लोक हे जे आमचं दीक्षाभूमी आहे, स्मारक आहे, बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या कार्यक्रमात लागलेले आहेत। पण असं करू शकत नाही म्हणून काय करायचं, डेव्हलपमेंट सांगायचं। डेव्हलपमेंट आहे, खाली भूमीमध्ये पार्किंगची व्यवस्था आम्ही वरती ग्राउंड करणार आहोत। माझा दुसरा प्रश्न असा आहे साहेब की माणसं तयार करण्याची भूमी आहे नाही, बुद्धभूमी म्हणजे काय आहे, दीक्षाभूमी काय आहे, माणसं तयार करण्याची भूमी आहे। माणसामध्ये जे माणुसकीचे गुण नाही आहे ते माणुसकीचे गुण निर्माण करण्याची भूमी आहे। जसं आमच्यावरती अट्रॉसिटी होते कारण आम्ही खाली आहोत तसं म्हटलं जातं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला खाली टाकले जातात ना। तर बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा देऊन या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये बाहेर काढलेला आहे ना, आमचा पुनर्जन्म झालेला आहे। याचा अर्थ पुनर्जन्म झालेला आहे तर याचा अर्थ आम्हाला शिलवान बनवण्याची जबाबदारी कोणती आहे, या भूमीची आहे। सोमानंद भंते जे आहे, जे भिक्षू संघाचे राष्ट्रीय प्रभारी आहे, ते बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे भिक्षू प्रभारी आहे। तर त्यांचं सुद्धा आपण 2 मिनिटात मनोगत ऐकायचं आहे आपल्याला। तर काय म्हणणं आहे भंतेजी, या आजच्या दीक्षाभूमीचे जे आंदोलन चालले आहे आणि जो प्रकार आहे तो बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून काय म्हणू इच्छिता? हम ये चाहते हैं कि ये दीक्षाभूमि बौद्धों की है, जिसने समता, स्वतंत्रता, बंधुत्व, न्याय, मैत्री को स्वीकार किया। ये सर्वश्रेष्ठ मानवीय मूल्य जिसने स्वीकार किया, उन लोगों को हम बुद्ध कहते हैं, बौद्ध कहते हैं। और सभी बौद्धों की प्रेरणा भूमि है ये सोर्स ऑफ इंस्पिरेशन है। यहाँ कोई गैर बुद्धिस्ट रहे, ब्राह्मण रहे, ये हम मान्य नहीं करते हैं। तो हम चाहते हैं कि जो भी ब्राह्मण स्मारक समिति में है वो हट जाए और ये भूमि के ऊपर जो अनावश्यक कंस्ट्रक्शन किया जा रहा है वो हटना चाहिए, होना नहीं चाहिए, क्योंकि उसकी कोई जरूरत नहीं है। अननेसेसरी वो काम करने जा रहे हैं, वो नहीं होना चाहिए। क्योंकि दीक्षा भूमि, ये दीक्षा भूमि रहे, वहाँ कोई और अनावश्यक कंस्ट्रक्शन ना हो, ये हम चाहते हैं। और जिनके इशारों से ये हो रहा है
वो ब्राह्मण लोग हैं, आरएसएस के लोग हैं, और सारा संसार जानता है कि आरएसएस ये ब्राह्मणों का संगठन है, ब्राह्मणों का वर्चस्व कायम रखने के लिए काम करने वाला संगठन है। ऐसे संगठन से रिलेटेड ब्राह्मण यहाँ के समिति में है। हम नहीं चाहते कि जो वैदिक धर्म के लोग हैं वो वैदिक धर्म के किसी टेम्पल के ट्रस्ट में रहे, ना कि बुद्ध के तो चैत्य के ट्रस्ट में हो। तो ब्राह्मणों में हटना चाहिए। इसीलिए आज हम लोग यहाँ प्रदर्शन कर रहे हैं।